सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, अखेर आता 1400 पानांचं आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयामध्ये हे आरोपपत्र सादर करण्यात आलंय। आपल्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे? नाही, कसं आहे की मी चौकशी केली, मला सांगण्यात आलं होतं की फक्त खंडणीच्या गुन्ह्यात त्यांनी हे आरोपपत्र दाखल केलंय आणि बाकीचं अजून झालेलं नाहीये। तर आत्ताच्या तारखेला जो फक्त खंडणीचा गुन्हा होता आणि जे आधीचं अपहरण होतं त्याच गुन्ह्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे आणि आता हे आरोपपत्र दाखल केलंय। संतोष देशमुख हत्याकांडात अजून काहीच झालेलं नाहीये असं मला सांगितलं। तुमच्याकडे काही ऍडिशनल माहिती असेल तर मला सांगा, कारण आतापर्यंत मी ते ऐकलेलं नाहीये। निश्चितच तुमच्या माहितीनुसार फक्त खंडणी प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल आहे? बिलकुल, मला असं सांगण्यात आलंय की फक्त खंडणीच्या गुन्ह्यात पुरतच हे आरोपपत्र आहे आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा आणि आता याच्यात बाकी काही उल्लेख नाहीये। निश्चितच धन्यवाद अंजली दमानिया जी, तुम्ही झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी।